नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नवीन सिरीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। या सिरीजमध्ये स्पेसिफिकली आपण काय डिस्कस करणार आहोत माहिती आहे? तर तुम्हाला फिजिक्समध्ये येणारे कॅल्क्युलेशन्स सगळेच इन डिटेल इन डेप्थ नक्कीच तुम्ही ही सिरीज 1-2 व्हिडिओज बनतील या सिरीजचे। ही व्हिडिओची सिरीज तुम्ही फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्हाला असणारे केमिस्ट्रीचे इव्हन लॉग अँटी लॉगचे कॅल्क्युलेशन्स, फिजिक्सचे काही कॉम्प्लेक्स रूट, स्क्वेअर रूट, क्यूब रूटचे कॅल्क्युलेशन्स काय जे असतील ते मोठे मोठे लंबे कॅल्क्युलेशन्स ते करण्यास नक्कीच अडचण तयार होणार नाही, एवढी माझी गॅरंटी आहे। ओके, याच्यामध्ये तुम्हाला मी काय शिकवणार, ह्या सिरीजमध्ये एक्झॅक्टली काय आपण शिकणार आहोत? त्या सिरीजमध्ये आपण लॉग कसे बघायचे, नंबर्स कसेही कुठलेही कसे असू द्या, लॉग्स कशा बघायचा एखाद्या नंबरचा। ओके, नंतर त्याच्यावरच आपण कॅल्क्युलेशन्स करतो, अँटी लॉग्स कसे बघायचे आणि इव्हन कॅल्क्युलेशन्ससुद्धा आपण करून दाखवूया। काही कॉम्प्लेक्स क्वेश्चन्सचे काही क्वेश्चन्ससुद्धा मी घेणार आहे। त्याच टाईपमध्ये नॅचरल सायन्स असेल, नॅचरल कोसाइन्स असेल, हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लागतात कुठले कुठले आपल्याला एक्झामसाठी। साईन लागेल, कॉस लागेल, टॅन लागेल, मोस्टली कुठलं लागतं साईन कॉस, हे जनरली जास्त लागतं। त्यामध्ये कधी कधी याच्यामध्ये इन्व्हर्ससुद्धा लागतात, आपल्याला इन्व्हर्स फंक्शन्ससुद्धा लागतात, त्याचेही कॅल्क्युलेशन्स आपण बघणार। साईन इन्व्हर्स कसा बघायचा सर? कॉम्प्लेक्स नंबरचा, एखादा कॉम्प्लेक्स नंबर मीन्स अवघड जर एखादी संख्या असेल, थिटा इक्वल्स टू साईन इन्व्हर्स ऑफ 0.3675। आता ह्याचा बघून कसा आन्सर करेक्ट काढायचा आपल्या अँगलचं, टॅन इन्व्हर्स असू शकतो, हे आपण बघणार आहोत। नंतरच्या ह्याच्यामध्ये असणार आपले हे स्क्वेअर रूट असणार, क्यूब रूट असणार, क्यूब रूट घेऊया आपण, स्क्वेअर रूट घेऊया, जे काय असेल ते हे असे सगळेच कॅल्क्युलेशन्स आपण या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत। कारण तुम्हाला 12वी बोर्डामध्ये इन्व्हिजिलेटर्स जे असतात, सुपरविजन करणारे सुपरवायझर जे असतात तुमच्याकडनं, तुम्हाला आपला जो वापरणारा रेग्युलर लॉग टेबल आहे तो अलाउड नसतो, मात्र तुम्हाला त्यांच्याकडनं भेटणारा लॉग टेबल अलाउड असतो। त्या लॉग टेबल्समध्ये इत्यादी सगळे फंक्शन्स असतात ऑलरेडी। तुम्हाला लॉग, अँटी लॉग, त्याच टाईपमध्ये नॅचरल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघायचे आहेत, इन्व्हर्स बघायचे आहेत, हे सगळं तुम्हाला अलाउड असतं। आता हे सगळं बघण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे की कॉम्प्लेक्सिटी बघा, मला एक एक्झाम्पल देऊन सांगायचा आहे हा कॉन्सेप्ट। एक्झाम्पल असा काहीसा एक नंबर आहे, 23.46 × 7 10⁻⁻6 आहे समजा। नंतर 0.0764931 अपॉन, तुम्ही सांगा आता असे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे? तर 43.21 रेज टू 1/2 आहे आणखी याच्यामध्ये, आणखी 6437.2 × 10⁻12 असं काहीसं एकदम कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आहे। तुम्ही अशी काटछाट करून किती वेळात करताल बरं हे कॅल्क्युलेशन्स? तरी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेशन्स करावं लागेल, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला अंडररूटसुद्धा बघायचं आहे बरं, 43.21चं रूट पण बघायचं आहे तुम्हाला। मग हे कॅल्क्युलेशन्स फार अवघड जातील तुम्हाला, असे एक्झाम्सला विचारतात का? येतात ना, आपल्या बऱ्याचशा स्टेप्समध्ये तुम्ही बघितले असेल फिजिक्सच्या, स्पेसिफिकली अशा टाईपचे कॅल्क्युलेशन्स असतात। मग असे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी त्याला काही बेसिक्स रूल्स पण बघावे लागतील आपल्याला। ऑब्व्हियसली ह्याचे कॅल्क्युलेशन्स, ह्याचा आन्सर काढायचा असेल तुम्हाला हार्डली काय करावं लागेल? लॉग बघायचा, नंतर त्याचा अँटी लॉग बघायचा, एकदम सिस्टमॅटिकली। सुरुवातीला काहीसा वेळ लागेल तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी लॉग आणि अँटी लॉगवरनं, पण जशी तुम्हाला सवय होईल तर तुम्हाला ह्याचे आन्सर्स कमी वेळेमध्ये सुद्धा काढता येतील, ते सुद्धा जास्त ॲक्युरसीने काढता येतील। आणि तुम्हालाही माहिती आहे की ॲक्युरसी महत्त्वाची आहे। फायनली तुम्हाला आन्सर्स असं प्रपोर्शनमध्ये वगैरे ठेवून जमत नाही, न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये न ठेवता तुम्हाला प्रॉपर एका डेसिमलमध्ये म्हणा किंवा काही न्यूमरिक एका व्हॅल्यूमध्ये तुम्हाला आन्सर्स ठेवावं लागतं। सो हे सगळं लॉग अँटी लॉगचे कॅल्क्युलेशन्स बघण्याच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक्स सांगावे लागतील माझ्या साईडनं। ह्या सिरीजमध्ये मुख्यतः आपण हे सगळे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स करणार आहोत। इव्हन तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लागणारा लॉग आणि अँटी लॉग जो आहे तो सुद्धा आपण ह्या सिरीजमध्ये कव्हर करूया। हार्डली 2 ते 3 व्हिडिओच्या ह्या सिरीजमध्ये आपण मॅक्सिमम कॉन्टेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया विथ एक्झाम्पल्स, विथ लॉग। आणि ज्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ सिरीज बघणार त्यावेळेस तुम्हीही स्वतः लॉग टेबल घेऊन बसा, जेणेकरून त्या व्हिडिओला त्यावेळेस पॉज करा आणि तुम्ही रिझ्यूम करून बाकी तुमच्या क्रॉस चेक कॅल्क्युलेशनला क्रॉस चेक करू शकता। आता ह्याच्यामध्ये काय करणार बरं एक्झॅक्टली? तर सुरुवातच करूया आपण काहीच्या डेसिमल शिफ्टिंगपासून। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम काय असतो, सर हे डेसिमल शिफ्टिंग करावं लागतं का आपल्याला? तर काही सोप्या कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला डेसिमल शिफ्टिंग करून लवकर आन्सर येतं। प्रत्येकच वेळेस लॉग आणि अँटी लॉग वापरावं असं काही नाही, पण अशा टाईपचे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन असेल तर त्याला लॉग आणि अँटी लॉग शिवाय काही ऑप्शन दिसत नाही मला तरी जास्त ॲक्युरेट करण्याचं। आणि तुम्हाला काही कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल अलाउड नाही आहे। सो पहिलं बेसिक्स रूल आहे आपला, पॉवर 10मध्ये जे काही डेसिमल शिफ्टिंग्स असतील किंवा डेसिमलमध्ये 0.0 इकडं सरकवायचा तिकडं सरकवायचा, काही काटछाट करायची सोप्या लेवलची, जे की काही बऱ्याचशा काही टॉपिक्सच्या बऱ्याचशा क्वेश्चन्सला आपण नॉर्मली असं शिफ्टिंग करून आन्सर फायनल काढू शकतो आपण।
ठीक आहे, बोर्डामध्ये सुद्धा तुम्हाला हे लॉग टेबल दिला जातो. सो हा रिकमेंडेड आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हा लॉग टेबल काही अलाउड नसतो बघा. लॉग टेबल अलाउड नाही आहे. तुम्हाला अप्रॉक्सिमेट आन्सर्स काढायचे असतात. आणि तुम्हालाही माहिती आहे की ऑप्शन्स कसे असतात, ABCD असे ऑप्शन्स असतात. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे कुठं तरी एक आन्सर असतं समोर बघण्यासाठी. तुम्ही अप्रॉक्सिमेट जरी कॅल्क्युलेशन्स केले तर त्या अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्सवरनं तुम्हाला खालीलपैकी कुठलं तरी ऑप्शन्स त्याच्यापास जवळ दिसणार, किंवा कधी कधी जास्त ॲक्युरेट काढलं असतं त्याच्या एकदम एक्झॅक्ट ॲक्युरेसी पण तुम्हाला एखाद्या ऑप्शनमध्ये दिसून येईल. बरोबर की नाही? हे सगळं बघून घेऊया आपण वन बाय वन. तर सिरीजला स्ट्रॉंगली फॉलो करा. पहिल्यात सुरुवातीला आपण हे डेसिमल शिफ्टिंगचं थोडंसं डिस्कस करूया. काही बेसिक्स रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतील डेसिमल शिफ्टिंगचे. डेसिमल प्लेसेस इकडे ठेवणं तिकडे ठेवणं आपण बघतोच ना. एक्झाम्पल नंबर वन. आता ह्याच्यामध्ये समजा 10.23 आहे. ओके, 10.23 आहे. आता एकदम सिम्पल एक्झाम्पल घेतलं आहे. ह्या डेसिमलला मला शिफ्ट करायचं आहे राईट साईडला. मला ह्याला लिहायचं आहे 1023 लिहायचं आहे. तर मी इथं किती लिहिणं अपेक्षित आहे पॉवर. इन टर्म्स ऑफ पॉवरच आपण सगळं डिस्कस करूया डेसिमल शिफ्टिंगच्या टर्म्समध्ये. तर ऑब्व्हियसली हे 10⁻² करणार. ह्याचा अर्थ चेंज होत नाही. तुम्ही नक्की क्रॉस चेक करून बघा. हे 1023ला आपण 10⁻² का केलं, प्लस का नाही लिहिलं? कारण 10⁻² म्हणजे काय असतं, 10⁻² असतं. आणि 10⁻² म्हणजेच किती आलं तुम्हालाही माहिती. 10⁻² म्हणजेच 100 आलं. म्हणजे 1023ला 100ने डिवाईड केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर काय येणार, 10.23 येणार. 10.23 येऊन जातं ॲन्सर. सो त्याचा अर्थही बदलत नाही आणि जशाच तसं तुमचं डेसिमल शिफ्टिंग इथं कंप्लीट झालं. आता ह्याच्या अपोजिटमध्ये दुसरं उदाहरण कसं असू शकतं बरं. आपल्याला डेसिमल टाकायचं आहे. समजा 1023 ही संख्या आहे आणि तुम्हाला डेसिमल टाकायचं आहे. त्याला तुम्हाला कसं लिहायचं आहे, 10.23 लिहायचं आहे. तिथं 10⁻² लिहायचा काय +2 लिहायचा. हे काहींचं कन्फ्युजन असतं. तर तुमची मूळ किंमत बदलू द्यायची नाही तुम्हाला. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. इन टर्म्स ऑफ 10 पॉवर लिहायचं आहे तुम्हाला. तर ह्याला किती लिहावं लागेल तुम्हाला, तर 10⁻² लिहावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही डेसिमल डाव्या साईडला ॲड करता, ओके, त्यावेळेस तुम्ही प्लस ध्यानात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही हा डेसिमल शिफ्ट करता, आता हा डेसिमल मी कुठं शिफ्ट केला बरं, जर ह्याचा अर्थ सांगायचा असेल तर 10.23ला मी कसं लिहिण्याचा प्रयत्न केला, 1023.0 असा लिहिण्याचा प्रयत्न केला. पण मी इथं डेसिमल 0.0 लिहिला आहे का, कारण त्याला काय मिनिंगच नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे 1023.0ला काही मिनिंग आहे का आपल्या कॅल्क्युलेशनच्या लँग्वेजमध्ये? नाही आहे, सध्या तर नाही आहे. मग 1023 लिहिणं काय आणि 1023.0 लिहिणं काय हे एकच असतं. सो ह्याच्यामुळे एवढं तुम्ही याचं काही बर्डन घेऊ नका. सो 1023 लिहायचं असेल तर मी काय शिफ्टिंग केली होती, 10⁻² ची शिफ्टिंग केली वरती दाखवल्याप्रमाणे. आता याची शिफ्टिंग मी अशी काहीशी केली. मग मी ह्याला कसं करणार, ह्याचा अर्थ बदललेला नाही आहे. 10.23 इंटू 100 दिलं आहे मी ह्याला. आता 10.23ला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ॲन्सर तर तुमचं 1023च येणार आहे. यात पण काही शंका नसली पाहिजे. आता तिसरे काहीशे, तसे तर बरेचसे कॉम्प्लेक्सकडे जाणार आहोत आपण. समजा माझ्याकडे एखादा नंबर आहे 0.00346 असा नंबर आहे काहीसा. मला ह्याला 3.46 लिहायचा आहे. मला काय करायचं, ह्याला 3.46 लिहायचं आहे. इथं 10⁻⁻ किती करू मी, तर आत्ताच बोललो मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. ज्यावेळेस तुम्ही डेसिमल राईटला शिफ्ट कराल त्यावेळेस तशी ॲडजस्टमेंट करा मायनसची. कुठली ॲडजस्टमेंट, ह्या अशी मायनसची. सो किती प्लेसेस नंतर शिफ्ट करता तुम्ही, तर तुम्हाला 3.46 लिहायचं आहे. 3.46 लिहायचं आहे असं. तर तुम्ही 1 प्लेस 2 प्लेस 3 प्लेस नंतर तुम्ही शिफ्ट करत आहात डेसिमलला. 3 प्लेस नंतर तुम्ही शिफ्ट करत आहात डेसिमलला. सो 10⁻³ विल बी युअर ॲन्सर. हे तुमचा ॲन्सर असणार. त्याच्यामध्ये अर्थ बदलला का, तर नाही बदलला अर्थ. चौथा प्रश्न, सर मला काय करायचं आहे, मला थोडंसं डेसिमल ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. जसं की 346 आहे आणि इंटू 0.001 आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून किती ॲन्सर येतं, तर हे सोपं आहे बरं. एक तर तुम्ही काय करा, 346 इंटू ह्याला पूर्णपणे ह्या डेसिमलला शिफ्ट करून टाका एकच्या बाजूला. एकच्या बाजूला आता डेसिमल टाकलं आपण. खरं तर लिहिणं काही लॉजिकल नाही आहे. 1.0 आपण लिहितच नाहीत. खरं तर 1 पण लिहित नाही आपण ह्या केसमध्ये. तर किती प्लेसेस नंतर, 1 2 3 प्लेसेस नंतर तुम्ही शिफ्ट केला इंटू 10⁻³ म्हणजे 346 इंटू 10⁻³ हे तुमचा ॲन्सर असणार. जर तुम्हाला
डेसिमल जर टाकायचा असेल 346मध्ये तर तुम्ही तसाही टाकू शकता. कसं टाकणार बरं? हा डेसिमल याच्यात टाकणं म्हणजे कसं, 3 नंतर हे बघा 0.346 हे लिहिणं तुमचं याचा आन्सर असणार आहे. काय केलं मी एक्झॅक्टली -3ला काय केलं 346मध्ये कन्वर्ट करून टाकलं. मग तो डेसिमल ऑब्व्हियसली पॉवर शिफ्ट केला मी डेसिमलच्या टर्म्समध्ये, तर चालतं आपल्याला असं करता येतं. कधी कधी बरेचसे व्हरायटी ऑफ कॅल्क्युलेशन्स असतात. एक्झाम्पल आता 5 काहीचं एक्झाम्पल असेल, आता 0.2346 आहे. ओके 0.2346 आहे आणि खाली आहे 23.46 आहे. तर अशी कॅल्क्युलेशन जर एकदम सिम्पलेस्टमध्ये करायची असेल तुम्ही कसं करणार, तर कन्फ्युजन नको हवं असेल तुम्हाला, तर कधी कधी काय होतं तुम्ही काटछाट करणार आन्सर काहीसं काढणार तिथं कधी कधी गडबड होते बघा, कॉमन होते, सिली मिस्टेक्स होतात आपल्याकडनं. तर ह्याला 2 इकडे शिफ्ट करा, ह्याला 2 इकडे शिफ्ट करा, वरती करून घ्या 23.46 करा आणि खाली काय करा 2346 करा. ठीक आहे, ह्याला डेसिमलला तुम्ही शिफ्ट केलं राईट साईडला, सो -2 मी ॲड केलं. आणखी काय करू शकता, आणखी तर बरंचसं काय काय करू शकता. हां मग ह्याला काटछाट करू शकतो का, नाही करू शकत आपण. मग आणखी काय करा, आणखी ह्या डेसिमलला इकडे शिफ्ट करा. सगळ्यात सोपं सांगू, बऱ्याच जणांच्या मेथड्स वेगवेगळ्या असू शकतात. 2346 इंटू 10⁻⁻4 अपॉन हे 2346 इंटू 10⁻⁻2 हे सगळ्यात सोपं कॅल्क्युलेशन. ह्याला 4 प्लेसेसनं शिफ्ट केलं, ह्याला 2 प्लेसेसनं शिफ्ट केलं. आता हे मात्र सारखं झालं, याला तुम्ही काटू शकता. आता ह्या पॉवरचं कॅल्क्युलेशन्स कसं करायचं, 10⁻⁻2 कंप्लीट कॅन्सल करा इथल्या उरलेल्या 10⁻⁻4 सोबत, उरला -2. मग ॲन्सर काय आलं 10⁻⁻2. एक तर तुम्ही ह्याला 0.01 असं लिहू शकता किंवा 1/100 लिहू शकता, पण मोस्टली प्रिफर्ड काय आपल्या ॲन्सर्समध्ये हे प्रिफर्ड असतं. झालं हे ॲन्सर झालं. 6वा प्रश्न. आता 6व्या प्रश्नामध्ये काय करता तुम्ही एक्झॅक्टली बघा. आता काही नॉमिनलच प्रश्न घेतो मी, असे काही ठरवून प्रश्न नाही आणलेले. आता 0.007643 इंटू आहे 0.23 ओके आणि अपॉन आहे 0.001 इंटू 10⁻² आहे. मी फक्त डेसिमल शिफ्टिंगचं सांगत आहे बरं, फायनल कॅल्क्युलेशन्स करत नाही आहे, डेसिमल शिफ्टिंगचं सांगत आहे. आता ऑब्व्हियसली लॉग जरी घेतला तुम्ही अशा संख्येचा लॉग घेऊच नका. लॉग घ्यायच्या वेळेस मी टेक्निक सांगणारच आहे तुम्हाला. तर तुम्हाला पूर्णपणे पॉवर शिफ्ट करून टाकायचे आहेत, काढून टाकायचे आहेत, सगळ्यांचेच डेसिमल काढून टाकायचे आहेत. ह्याला तुम्हाला कसं लिहायचं आहे 7643 लिहायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला ह्याला लिहायचं आहे 7.643 लिहायचं आहे आणि इवन याला 23 लिहायचं आहे आणि इवन खाली फक्त 10⁻² ठेवायचं आहे. तर बघा ह्याचे चेंजेस कसे येतील पॉवर शिफ्टिंगचे. त्याला 7 पॉईंट केलं तुम्ही, 1 2 3 प्लेसेस नंतर शिफ्ट केला, तोही राईट साईडला शिफ्ट केला म्हणून -3 आला. ठीक आहे, हे 0.23 आहे, ह्याचा पूर्णच तुम्ही डेसिमल शिफ्ट करून टाकला, 10⁻⁻2 आला याचा आन्सर. आणि यालासुद्धा तुम्ही पूर्णपणेच कन्वर्ट केलं 10⁻² मध्येच, म्हणजे उरलेला हा 10⁻³ होता. बरोबर की नाही. आता ह्या केसमध्ये 10⁻³ कॅन्सल करू शकता, बाकीच्यांचे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. 7.643ला तुम्ही 23 नॉर्मली मल्टिप्लाय पण करू शकता, काही अडचण नाही आहे. खाली 10⁻² आहे, तो वरती जाणार. बरं वरती आधीच बसला 10⁻² आणि हा वरती गेला -2 झाला. ओके म्हणजे फायनली 7.643ला तुम्ही 23 मल्टिप्लाय करून डायरेक्टली -4 लिहू शकता. असं हे लिहिण्यास तुम्हाला काही अडचणच नाही आहे. आता एक मध्येच दुसरं काहीतरी घुसवतो मी ह्याच्यामध्ये शिफ्टिंगचं, ठीक आहे ते तर आपण करणारच आहोत, पण कधी कधी कन्व्हर्जनचं जरा कन्फ्युजन होतं आपल्याला. कन्व्हर्जन्स कधी ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला एखादा न्यूमरिकल प्रश्न दिलेला असतो, न्यूमरिकल क्वेश्चन दिलेला असतो, तो एक तर सगळ्याच्या सगळा प्रश्न यासा युनिटमध्ये असायला हवा, सगळ्याच्या सगळा प्रश्न यासा युनिटमध्येच असायला हवा, नसं तर तुम्ही त्याला कन्व्हर्ट करा. कशातनं कशात कन्वर्ट करू शकतो आपण, तर सगळंच कन्व्हर्जन करू शकतो आपण. CGSचं कन्व्हर्जन आपण SIमध्ये करू शकतो आणि SI युनिटचं कन्व्हर्जन आपण CGSमध्ये करू शकतो. प्रॉब्लेम कम्प्लिटली एक तर SIमध्ये तुम्ही सॉल्व करा किंवा CGSमध्ये कन्वर्ट करून सॉल्व करा. तुम्ही काही पॅरामीटर्स SIमध्ये ठेवताल, काही पॅरामीटर्स तुम्ही CGSमध्ये ठेवताल, तर तुमचा ॲन्सर चुकणार म्हणजे चुकणार, गडबड होणार म्हणजे होणारच. तर हे कॉमनली वापरले जाणारे, जसं की मास असेल मासचं SI, लेंथ असेल लेंथचं SI, नंतर इथं टेम्परेचरचं नाही आता ते क्वेश्चन्सप्रमाणे सांगेल, टाईम असेल टाईमचं SI, हे 3 सारखे तुम्हाला त्रास देतात. बरोबर की नाही. SI युनिट्स ह्या तिघांचे म्हणजे कन्व्हर्जनच्या वेळेस.
तर ह्याचं SI युनिट असतं kg, किलोग्राम. ह्याचं SI युनिट असतं मीटर. आता ह्याला काही फरकच पडत नाही, ह्याचं सेकंदच असतं. नंतर ह्याचं CGS जे असतं ते असतं ग्राम. ह्याचं जे असतं ते असतं सेंटीमीटर आणि ह्याचं सेकंदच राहतं. ह्या कन्व्हर्जनला तुम्हाला काही प्रॉब्लेम नसला पाहिजेच. आणि पुढचंही कन्व्हर्जन कुठलं असतं कॉमन मोस्ट बघा सर, त्या ग्रामचं कन्व्हर्जन किलोग्राममध्ये करताना जरा कधी कधी गडबड होते. सेंटीमीटरचं मीटरमध्ये, सेंटीमीटरचं MM-मध्ये, मीटरचं MM-मध्ये, ह्या 2 केसेसमध्ये जरा गडबड मी जास्त ऑब्झर्व केली आहे विद्यार्थ्यांची. त्यामुळे त्यांचं फायनल ॲन्सर चुकण्यास ते स्वतःच कारणीभूत ठरतात. एक्झाम्पल सांगायचं असेल तर हे नॉर्मल आहे बरं. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम असतं बरं? 10⁻³ ग्राम असतं. हे सांगण्याची गरज आहे आपल्याला, सांगावं लागतं. काही विद्यार्थ्यांना विसरून जातात कॅल्क्युलेशन्समध्ये. किंवा मी जरी म्हणलो की 1 ग्राम म्हणजे किती असणार बरं, तर त्याच 10⁻³ इकडं पाठवा, त्याला वरती घ्या. काय होणार बरं ते? 10⁻³ किलोग्राम होणार. 10⁻³ किलोग्राम होणार. त्यालाच इकडं पाठवलं. ह्याच्यामध्ये काही विशेष कॅल्क्युलेशन्स केलं नाही मी आणखी तरी. नेक्स्ट, लांबी लेंथसाठी सुद्धा 1 सेंटीमीटरचं जर कन्व्हर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर काय कन्व्हर्ट करावं लागतं सर? काय करावं लागणार आपल्याला? तर ह्याला 10⁻² न काय करा, रिप्लेस करून टाकत चला. म्हणजे कसं? सेंटीचा अर्थच काय होतो? सेंटीचा अर्थच होतो 10⁻². सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको या टाईपचे हे प्रिफिक्सेस आहेत, आपल्या फिजिक्समध्ये वापरले जातात. हे का बरं वापरले जातात तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक वेळेस असं पॉवर वगैरे लिहिण्यापेक्षा सेंटी, मिली, मायक्रो नावं हे लिहिणं थोडं प्रिफर्ड आहे. ओके नाही? सो ते लिहिले जातात. मी काय असं फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये प्रॉपर ॲन्सर करत नाही, आपल्या कामापुरतं ॲन्सर करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कधी जर 1 MM-चं कन्व्हर्जन तुम्हाला विचारलं, सर 1 MM बरोबर किती मीटर असतं? तर MM मधलं हे 1 असतं मीटर. जसं ह्याच्यामध्ये सेंटीमीटर, मीटरच आहे ते बेसिकली, पण सेंटी प्रिफिक्स लावलं. हे मीटरच आहे पण त्याच्या अगोदर प्रिफिक्स लावलं मिलीचं. आता हे मिली म्हणलं की कसं असतं बघ? मिली म्हणलं काय असतं? 10⁻³ ओके, 10⁻³ सो 10⁻³ मीटर असं. हे झालं कन्व्हर्जन काहीसं. आता आणखी पुढचं काही कन्व्हर्जन जर करायचं असेल तर एक्झाम्पल थ्रूच करूया आपण. आता 10.23ला हे 23 सेंटीमीटर आहे, त्याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे? मीटरमध्ये. सो 10.23 जशाच तसं ठेवा. सेंटीच्या ऐवजी काय करा? 10⁻² लावा आणि पुढं मीटर लिहा. हे झालं एकदम बेसिक लेवलचं कॅल्क्युलेशन. आता हे ज्या त्या वेळेसच कॅल्क्युलेशन्समध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणार आहोत. तरी तुमच्यासाठी काही नावं हे बघा. सेंटी असते 10⁻². सी दिसलं की असं करायचं आपल्याला, किंवा सेंटीमीटर लावतो, कन्फ्युजन नाही होणार. नंतर एक असतं मिलीमीटर, तर मिली म्हणलं की 10⁻³ वापरा, हे मीटर. नंतर असतं इथं मायक्रोमीटर, सो 10⁻⁻6 मीटर वापरा. काही क्वेश्चन्समध्ये नॅनोमीटर वापरलं जातं, सो 10⁻⁻9 मीटर वापरा. ह्याच्या पुढे सुद्धा कन्व्हर्जन्स आहेत, पण ते क्वेश्चन्समधनं सांगाल ते फार क्वचित तुम्हाला दिसतीलच, जास्त आपल्याला दिसत नाहीत. ठीक आहे सर. नेक्स्ट, आता हे तर बेसिक लेवलचं झालं. तसे तर कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर खूप सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत आपल्याला, बरोबर की नाही? खूप सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता एक्झाम्पल बघा, पुढचे काही कॅल्क्युलेशन्स पॉवर शिफ्टिंगचे होते. कधी कधी डिव्हिजनला तुम्हाला कधी कधी त्रास होतो बघा. डिव्हिजनला अशा संख्येला जर तुम्हाला 12ने जर डिव्हाइड करता असेल ना, तुम्ही कधी कधी गडबड करता बघा. खरंच गडबड होते काही विद्यार्थ्यांची. ते काय करतात माहिती? सुरुवातीला 12ला 12ने डिवाइड करतात, 12 एके 12. नंतर काय करतात? डायरेक्ट पॉईंट देऊन टाकतात. मग त्याला 10 कन्सिडर करतात ते. असं कसं काय जमणार? असं नाही जमणार ना आन्सर तुमचं. हे असं जमणारच नाही. सो तुम्ही त्याची एक काळजी घ्या. ह्याचे आन्सर्स काढायचे कसे म्हणजे डायरेक्टली 12 एके 12 असं जरी तुम्हाला करायचं असेल, खरं तर 12ने डायरेक्टलीच तुम्ही त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करा. 12-10 होतं ते आन्सर, बरोबर की नाही? 10 आन्सर, 10 पॉईंट समथिंग येऊन जाईल. पण काही टेक्निक्स ह्याच्यामध्ये काही विशेष नाहीत. पण बघा, 12 एके 12, मग काय करता तुम्ही? 1 उरला सर, लगेच पॉईंट दिला, 10 झाले, मग 0 टाकला. आणखी काय झालं? इथं पॉईंट टाकणार का तुम्ही? नाही करायचा, इथं 0 द्या तुम्ही. ओके, आपल्या मेथड्समध्ये इथं काय आहे? 12 एके 12, 1 झाला, इथं 1 उरलेला आहे, 0 द्या. ओके, नंतर काय करा? नंतर हा डेसिमल प्लेस करा. किती संख्या झाली? ती 100 झाली. 0 दिला म्हणजे हे 10 झालं. 10ला पण भाग जात नाही, मग डेसिमल दिला, मग झाली ती संख्या 100. मग 12 8 96 वगैरे तुम्ही करू शकता असं काहीसं. 10.8 आन्सर काढलं. याला क्रॉस चेक करण्यासाठी 10.8 आणि 12 ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून बघा.
तर तुम्हाला ह्याच्या आसपास जवळपास ॲन्सर येऊन जाईल. सोपं आहे की नाही बरं? ठीक आहे. असे मध्ये अडतात. आता त्या वेळेस ते एक्झाम्पल्स आपण वर्कआउट करूया, पण एक असंच आठवलं तुम्हाला बोलून टाकलं. चला, काही सॅम्पल कॅल्क्युलेशन्स आणखी तर मी लिहून ठेवलेले आहेत, छोटे मोठेच आहेत, एवढे काही विशेष नाहीत, तरी पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा आता अशा टाईपचं काहीसं कॅल्क्युलेशन आहे. आता वरचं 10.10 इंटू 0.067 अपॉन रूट ऑफ 36 इंटू 0.0067 इंटू रूट ऑफ 0.0036. ही करायचं असेल तर कसं करणार बरं? काही कॉम्प्लेक्स नाही, लॉग वापरण्याची गरज नाही इथं. बगर लॉगचंही करता येईल असं कॅल्क्युलेशन्स. ह्याला 10.10 असं राहू दिलं तरी चालतं आणि 10 लिहिलं तरी चालतं. 10 इंटू 10⁻⁻². आपण इकडं शिफ्ट केला डेसिमल म्हणून असं केलं. इंटू हा कोण डायरेक्ट 67 करायला, कारण खाली पण 67 दिसतोय. सो 3 नंतर डेसिमल शिफ्ट केला, सो -3 आलं इथं. अपॉन रूट ऑफ 36 काय असतं? 6 असतो. हा सिम्पलच आहे. ह्याचंही कन्वर्जन 67 इंटू 10⁻⁴ 3 नंतर 4 नंतर शिफ्ट केला आपण, हा -4 इंटू रूट ऑफ. आता ह्याचं कसं कॅल्क्युलेशन्स करायचं? तर ह्याला 36 करा आणि 10⁻⁻4 करा. आता 36चं रूट तर तुम्हाला माहिती आहे, पण 10⁻⁻4चं रूट कसं घेणार तुम्ही? तर रूटचा मिनिंग समजून घ्या. 10⁻⁴ रूट म्हणजे असते 1/2 पावर ठेवतो ना आपण असं, म्हणजे 4 आणि 2 मल्टिप्लिकेशनमध्ये येतात. म्हणजे 10⁻⁴ इंटू 1/2 हे 2 अर्ध होत असतं त्याच्या 10⁻⁻². कुठलीही रूटमध्ये जर अशी पॉवर असेल एखादी -6 असेल तर ह्याला बाहेर घेताना आपण 10⁻³ करतो, अर्ध करतो, कारण 1/2 ना त्याला मल्टिप्लाय करतो ह्या 6ला. हे सांगण्याची जास्त गरज नाही मला वाटतं. प्लस असू द्या, प्लस असेल तरी तसंच असेल. 10⁻+6 असेल तर ह्याला बाहेर घेताना 10⁻⁻ काय करतो? +3 करतो. म्हणजे ह्याचं तुम्हाला समजलं असेल. सो आता दुसरी स्टेप वाढवण्यापेक्षा इथंच मी काय करतो, ह्याचं हे रूट ऑफ 36चं काय करतो? 6 करतो आणि 10⁻⁻4चं 10⁻⁻² करतो, अर्ध करून टाकलं त्याला. तो 67 कॅन्सल झालं. आता हे कॅल्क्युलेशन्स बघा. आता 1 स्ट्रोक करायचे असेल तर तरी करता येतात ते. आता हे 10⁻⁻² आहे, 10⁻⁻² आहे. हा कंप्लीट 10⁻², कंप्लीट 10⁻² आणि 10⁻⁴ सोबत कॅन्सल झाला. -2 इंटू 10⁻² ह्याला लिहितो काय आपण? 10⁻⁴, कारण बेस सेम आहे, पॉवरची काय करतो आपण? ॲडिशन करत असतो. हे बेसिक लेवलचंच आहे कॅल्क्युलेशन. 10⁻⁻6 आणि 10⁻². सो 10⁻⁻4 या टाईपमध्ये आपलं बेसिक कॅल्क्युलेशन्स आहे. सो इकडचंही 6, इकडचंही 6 गेलं, राहिलं 10⁻⁻3 आणि 10 राहिलं हे, बरोबर की नाही? सो डायरेक्टली हे 10 इंटू 10⁻⁻3 हे तुमचं फायनल ॲन्सर आलं. खाली बघूया आपण. असे काहीसे जर असे पॉवर्स असेल, हे 1/2 म्हणजे रूटच असते, ह्याचा काही वेगळा अर्थ नाही आहे. आधी तर sin 60 आणि cos 30 आहे. sin 60 आणि cos 30 ह्या दोघांचे व्हॅल्यू किती असते? 1/2 असते. काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, हे तुम्हाला पक्के ध्यानात ठेवावंच लागणार, त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. जसं की साइन ऑफ सम अँगल्स आणि कॉस ऑफ सम अँगल्स. म्हणण्यापेक्षा सगळंच ध्यानात ठेवा. तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट ॲन्सर्स काढायला सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला हे सोपं जाणारच आहे. इथं थिटा ठेवलं आपण, 0, 30 घेतला, 45 घेतला, 60 घेतला आणि 90 घेतला. हा टेबल चार्ट बऱ्याच जणांना माहिती असतो मॅथ्सवाल्या स्टुडंट्सला, पण बायोच्या स्टुडंट्सचा थोडा प्रॉब्लेम होतो. सो साइन 0 किती असतो? तर 0 असतो. साइन 30 किती असतो? 1/2. हा किती असतो? 1/√2. आणि 1/√2 हा सुद्धा तुम्हाला पुढे लागणारच आहे, तर तो पण ध्यानात ठेवा. 0.7071 असतो हा. ओके, 0.707 लिहिला तरी चालतो, असं काही नाही, पण एक्स्ट्रा 0.7071 हा पुढे पार्ट 2 मध्ये फिजिक्सला लागतो जनरली. सो साइन ऑफ 60 किती असतो? हा √3/2 असतो हा. साइन 90 हायेस्ट व्हॅल्यू असते साइनची, 1 असते. साइन ट्रिग्नोमेट्रिक आणि कॉस ट्रिग्नोमेट्रिक ह्या दोन फंक्शनची हायेस्ट मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे. फॉर ऑल अँगल्स मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे. ओके, 1पेक्षा तुम्ही 1.2 लावताल तर तुमच्या नावाने शोध लागेल तो. कॉस 0 किती असतो? कॉस 0 असतो 1. कॉस 30 किती असतो? हा √3/2 असतो. ह्याच व्हॅल्यू आपण इकडं प्लेस करत असतो. हे असलं 1/√2 जशास तसं. साइन 45 आणि कॉस 45 सारख्याच असतात व्हॅल्यूज. कॉस 60 असतो हा 1/2 आणि कॉस 90 हा असतो 0. सो कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 0साठी आणि साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 90साठी. ह्याही सिरीजचा पुढं वापर करतो आपण. साइन मॅक्सिमम कुठं असतो, कॉस मॅक्सिमम कुठं असतो, वगैरे वगैरेसाठी. आणि पुढचं ट्रिग्नोमेट्रिक तर सांगण्याची गरजच नाही, त्याचं गरज आहे tan of 30.
टॅनपासून घेऊ शकतो वाटलंस आपण. हे घ्या, टॅनचा हा जर चार्ट तुम्हाला बनवायचा असेल तर साईन बाय कॉस कोण असतो? साईन बाय कॉस असतो टॅन. मग 0/1 किती आला? हा 0 आला. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा 1/0 किती आला? तर तो इन्फायनाईट आला. मधल्या व्हॅल्यूज तुम्ही काढू शकतात. हे 1/2 आणि हे आता काही काही नाही, इथंही कन्फ्युजन होतं सर, 1/2 आणि हे √3/2. तर हा रूल तुम्हाला माहिती पाहिजे. हा 1/2 आहे, ह्या 2ला डायरेक्टली वरती पाठवा, 2/√3 येणार, हे 2 कॅन्सल येणार, हे 1/√3 हे तुमचा ॲन्सर येणार. 1/√3. 45 सेमच आहे, तर इथं ॲन्सर 1 असतं. आणि तिथं 1/√3 आलं तर ह्याच्या उलटं येतं, इथं √3 येत असतं ॲन्सर. √3 म्हणजे 1.71. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. √2 म्हणजे 1.41. हे √2च्या व्हॅल्यूज आणि √3च्या व्हॅल्यूज काही ॲप्रॉक्स ध्यानात ठेवा. ॲप्रॉक्स ध्यानात ठेवू शकतो आपण. ओके, अशा काहीशा. ठीक आहे. सो ह्याच्या अगोदरचं थोडंसं कॅल्क्युलेशन्स. तर हे तर कॅन्सलच होणार पूर्णपणे. हे 3607 आहे. आता हे 3607 आहे आणि आपण 36च्या डोक्यावरती 1/2 आहे म्हणजे 6 आलं. मग 6नं तुम्ही डायरेक्टली ह्याला डिवाईड करण्यास सुरुवात करा. हे तुमचा ॲन्सर येऊन जाईल. होप हे तुम्हाला डिव्हिजन तर माहिती असणारच. 6 6 36, नंतर 0, नंतर 6 1 6 असं कॅल्क्युलेशन्स काहीसं येऊन जाईल त्याचं. नंतर डेसिमल दिला, नंतर आणखी 10 झाले, नंतर 6 1 6 आणि उरलेले 4. मग 6 6 35, 6 6 36 असं काहीसं येऊन जाईल. 1/√2 आता सांगितलं मी तुम्हाला 0.7071 असतं, तर तुम्ही हे ध्यानात ठेवू शकता. बऱ्याचशा वेळेस तुम्हाला π² जर माहिती असेल तर कॅल्क्युलेशन सोपे वाटतात. तर तो असतो 9.85च्या आसपास. 9.85 π². पाय म्हणजे 3.14. माहिती नसेल तर 3.14 हा असतो. 3.14 असतो. होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची आठवण असेल, माहिती असेल. आणि मी काय असं वेगळं सांगत नाही तुम्हाला. कधी कधी 0.1 लागतो. कुठे लागतो बरं? 0.1 जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर तुमचं बरंचसं कॅल्क्युलेशन वाचेल बरं. 0.316 किंवा 0.316च्या पुढेही मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. सांगतो कुठे लागतो. तर कुठे लागतं सांगतो. आता तुम्हाला जर उद्या 3.6 ॲन्सर आलं, तुम्ही कसं ॲन्सर काढणार बरं याचं? √3.6 वरती येऊन तुमचं थांबलंच, कसं काढणार तुम्ही? अडचण झाली की नाही निर्माण? तुम्हाला डायरेक्टली रूट बघावं लागेल. मग 3.6चा रूट बघावं लागेल. हा 3.6चा रूट बघावं लागेल, लगेच येऊन जाईल. जर तुम्हाला तसं बघायचं नसेल, समजा बघायचं नसेल, √3.6चं तुम्ही लगेच बघू शकता. पण ह्याला हा जुगाड थोडंसं म्हणजे कसं, पुढचं CETसाठी वगैरे लागलं असं ध्यानात ठेवा. 10⁻⁻1 बरोबर की नाही? √36 केलेलं 6 आलं आणि √10⁻⁻1 आताच लिहून दिलं होतं. ह्याला आपण काय लिहू शकतो बरं? 10⁻⁻1ला त्याला आपण लिहू शकतो 0.1. सो 6 × आता काय लिहिलं होतं? 0.316 असं काहीसं लिहिलं होतं. सो ह्यांचं ॲन्सर्स तुम्ही ॲप्रॉक्सिमेट काढू शकता. बरोबर की नाही? ह्यांना मल्टिप्लाय करून तुम्ही ॲन्सर काढू शकता. 6 6 36 3, 6 1 6 9 आणि 6 3 18. म्हणजे डेसिमल किती नंतर? 3 नंतर 1 2 3 प्लेसेस नंतर तुम्ही ठेवू शकता. आय थिंक ह्याच्या संदर्भात तुम्हाला काही जास्त अडचण नसली पाहिजे. ओके, सोप्या लेवलचेच कॅल्क्युलेशन्स आहेत. पुढच्या सेशन्समध्ये मात्र चांगले जरा लॉगचे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स, अँटी लॉगचे सायमल्टेनियसलीच करूया आपण. लॉग अँटी लॉग 1 स्ट्रोक सगळा संपवून टाकूया. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येतील ह्याची गॅरंटी आहे. आणि नंतर मग आपण नॅचरल सायन्स, नॅचरल कोसायन्स, नंतर इनवर्स ह्या सेशन्सविषयी आपण डिस्कस करूया. होप ह्या सेशन्समध्ये तुम्हाला काही अडचण नसली पाहिजे. एकदमच बेसिक लेवलचा होता. बऱ्याचशा तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना ह्याच्याविषयी माहिती असेल, पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये लवकरच. धन्यवाद.